मुंबईची तहान भागवणारी धरणं भरली, पण इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी पाड्यातील महिलांची तहान अजूनही भागलेली नाही। इगतपुरी तालुक्यातील जवळपास सर्वच धरणं भरली असून वैतरणा धरण तब्बल 95% भरले आहे। धरणातून दररोज हजारो क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। मुंबईच्या दिशेने हे पाणी झपाट्याने वाहते, पण इथल्याच मातीत राहणाऱ्या आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा मात्र आजही रिकामाच। पावसाळा असूनही इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये महिलांना अजूनही चिखलातून वाट काढावी लागते। मैलोनमैल चालत पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। शासन दररोज धरणातील पाण्याची आकडेवारी प्रसिद्ध करतं, पण आदिवासी महिलांच्या पाण्याच्या पायपिटीचा हिशोब मात्र सरकारकडे नाही। हातात पिशवी, डोक्यावर हंडा आणि पायात चिखल हे वास्तव आहे इथल्या जलप्रश्नाचं। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने पाणी, रस्ता आणि घरकुलाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.